इस्लामाबादेत असलेलं चिंतेचं वातावरण आता भीतीत बदललेलं होतं. भारताच्या हल्ल्यांनी भेदरलेले पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ भल्या पहाटे 4 वाजता राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पोहोचले. याच बैठकीत एकामागोमाग एक बातम्या धडकू लागलेल्या. पाकिस्तानचे एअर बेसेस उद्ध्वस्त होत होते. डझनभर ठिकाणांवरती भारतानं ॲक्युरेट आणि परफेक्ट हल्ले केले होते. 1971 सालच्या युद्धानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हवाई क्षमतांचा कमकुवतपणा उघड झालेला. या प्रभावी माऱ्यासमोर अखेर पाकचे लष्कर प्रमुख हतबल झाले. निर्माण झालेली परिस्थिती मान्य करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. कारण भारताची कारवाई मर्यादित स्वरूपाची नव्हती. खरं तर ही कारवाई म्हणजे एक वर्चस्वाची लढाई होती. या कारवाईनंतर यापुढे पाकिस्तानला आपल्या हवाई क्षेत्राचा ढाल म्हणून वापर करता येणार नव्हता. अब इससे इनकार करना मुश्किल था कि भारत ने पाकिस्तान की फौज को जबरदस्त तरीके से चोट पहुंचाई थी और मुनीर की सेना की फजीयत हो चुकी थी. So while they have been trying for 4 years to do something, गेल्या 4 वर्षांपासून ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते, पण यावेळी त्यांनी मर्यादा ओलांडली होती आणि त्यामुळेच त्यांचाच डाव त्यांच्यावरती उलटला. मग अंगाशी आल्यावर ते अमेरिकेच्या पायाशी गेले. where have they gone? They went running to Uncle Sam. And though this is as clear as second, त्यांनी भविष्यात काही केलं तर त्याचे परिणाम यापेक्षाही भयंकर होतील हे आता त्यांना कळून चुकलं आहे. आता त्यांना माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.